लग्नानंतर होईलच प्रेम भाग 7. तुम्ही फ्रेश व्हा, आम्ही कॉफी घेऊन येतो तुमच्यासाठी. रूममध्ये या आपल्या. त्याने आपल्या या शब्दांवर जोर देत तिला डोळा मारला आणि निघून गेला. ती लाजली. ती त्याच्या रूमकडे आली. दरवाजा पुढे ढकलला. आत पाहिलं तर कोणीच नव्हतं. ती आत आली. मोठी प्रशस्त रूम होती. भिंतीवर त्याचे बरेचसे फोटो लावलेले होते. बाजूलाच बाल्कनी सुद्धा होती, ज्यातून अर्ध्याहून अधिक कोल्हापूर दिसत होतं. तिने तिच्या हातातील ट्रे तिथल्या टेबलवर ठेवला आणि ती बाल्कनी जवळ उभी राहिली. तेवढ्यातच तिच्या भोवती त्याचा बाहूंचा विरघळा पडला होता. तसं तिचं अंग अंग शहारलं. स्वरा म्हणाली, आहो. तिच्या तोंडून अस्पष्ट हुंकार निघाले होते. राज म्हणाला, त्याने एवढंच म्हणाला होता. त्याने तिच्या कानांवर, मानेवर ओठ टेकवले. तिने अंग आकसून घेतले. स्वीटी, त्याने तिला स्वतःकडे वळवलं होतं आणि मिठीत ओढून घेतलं. स्वरा म्हणाली, आहो. ती काही बोलणार तेवढ्यातच त्याने तिच्या गालांवर ओठ टेकवले. राज म्हणाला, शांत राहा थोडा वेळ. थोड्या वेळाने तो बाजूला झाला. त्याने तिचा चेहरा वरती केला. राज म्हणाला, कशी आहे आपली रूम मग? आवडली की नाही तुला? स्वरा म्हणाली, मस्त आहे. राज म्हणाला, तुझ्यापेक्षा कमीच? स्वरा म्हणाली, आहो. तुमचं आपलं काहीतरीच असतं. जावा तिकडं. ती लाजली. राज म्हणाला, जाऊ खरंच का? खरंच जाऊ का? आहो म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला घट्ट मिठी मारली. सकाळी 10 वाजता रागिनी म्हणाली, राज, चला खाली, हळद उतरणी आहे तुमची आज. रागिनी राजला बोलवायला आलेल्या होत्या. राज म्हणाला, ते काय असतं? रागिनी म्हणाली, चला खाली, समजेलच तुम्हाला. त्याने मान हलवली. शर्ट नाही घालायचं तुम्ही, बनियानवरच या फक्त. राज म्हणाला, काय? त्याने डोळेच मोठे केले. त्या त्यांचं काही ऐकून न घेता निघून गेल्या. तो खाली आला. ती त्याच्या आधीच येऊन बसलेली होती. पिवळ्या कलरची साडी, सकाळी आंबाड्यात बांधलेले केस आता मोकळे सोडलेले होते. या बसा इथे. रागिनीने पाटांकडे इशारा करत सांगितलेलं होतं. तो तिच्या बाजूला येऊन बसला. हळद पार पडली तसं रागिनीने त्यांना उठायला सांगितले. रागिनी म्हणाली, राज, तुम्ही सुनबाईंच्या मागे उभे राहा. तो तिच्या मागे उभा राहिला. दोघांच्या अंगांवर पाणी पडत होते. त्याला मजा येतच होती, पण तिची हालत खराब झालेली होती. नंतर दोघांना समोरासमोर पाटांवर बसवलेलं होतं. रागिनी म्हणाली, आता इकडं लक्ष द्या तुम्ही. हा पानाचा विडा. राज तुम्ही तुमच्या तोंडांमध्ये धरायचा आणि सुनबाईंनी तो अर्धा तोडून खायचा. राज पण तो विडा त्यांना सहजासहजी खाऊ द्यायचा नाही. समजलं ना तुला? आम्ही काय सांगतोय ते समजते ना? त्याने होकार मार्तिक मान हलवली. स्वराला तर इथून पडू की जायची इच्छा झालेलीच होती. राजने तिच्याकडे मुश्किल हसून पाहिलं. तसं तिला अजून लाजल्यासारखं झालेलं होतं. त्याने तो विळा उचलून तोंडात घेतला. ती त्याच्या बाजूने झुकली, पण तिला काही तो मिळेना. ती अजून जवळ सरकली आणि धपकन त्याच्या अंगावर जाऊन पडली. त्याने तिला पकडलं. सगळे हसायला लागले. शेवटी तिने तो अर्धा विळा दाताने तोडला. आता वेळ होती लवंग दातात पकडायची. तिला ती लवंग पाहूनच घाम फुटला होता. तिच्या चेहऱ्यांकडे पाहून जोरात हसायला येतच होतं. त्याने कसंबस स्वतःला सावरलं. त्याने ती लवंग दातात पकडली. ती परत त्याच्यावर झुकली. पुन्हा तसंच झालं. तिने लवंग दातात पकडताना तिच्या ओठांचा हलका स्पर्श त्याच्या ओठांना झाला. तसं दोघांच्याही अंगातून वीज संचारली होती. ती त्याच्यापासून लांब झाली. त्याने इंटेन्शन नजरेने तिच्याकडे पाहिलं. रागिणीच्या आवाजाने त्याची थंडी तुटलेली होती. चला जा आता, थंडी वाजत असेल ना तुम्हाला. दोघेही निघून गेले. राज त्याच्या बेडरूममधून थंड पाण्याच्या धारांखाली केव्हाचा स्वतःला शांत करत होता. त्याच्या नजरेसमोर सारखा तिचा लाजणारा चेहरा येतच होता. स्वरा, वेड लागले आम्हाला तुमचं. जर तुम्ही आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलात ना, तर आम्ही सगळं उद्ध्वस्त करू. आग लावून टाकू सगळ्यांना. हळूहळू तुमच्या ध्यानीमणी फक्त आमचा विचारच असेल, इतर कोणाचाही नाही. आणि जर आलास तर? तो क्रूर हसला. भावना म्हणाली, संध्याकाळी. कुठे निघालात एवढं तयार होऊन?
आम्ही तुम्हाला हा प्रश्न मगांपासून कितीतरी वेळा विचारलेला आहे. जितेंद्रने भावनाकडे पाहिलं. जितेंद्र म्हणाला, आम्ही तुम्हाला सांगणं गरजेचं वाटत नाही मम्माला. जितेंद्र त्या काही बोलणार तेवढ्यातच ते निघून गेले. त्या मनातच, तिच्यासाठी आमच्याशी वाद घालताय तुम्ही, लक्षात ठेवा. स्वरा दुपारपासूनच पूजेच्या नैवेद्याची तयारी करतच होती. बघता बघता तिने सगळा स्वयंपाक बनवला. सुग्रण होतीच ती. पुरणपोळी, कटाची आमटी, पिवळ्या बटाट्यांची भाजी, भात, गोळांचा शिरा, तळलेले पापड असा सगळा संगीतचा बेत केलेलाच होता. संपूर्ण घरात घमघमाट पसरलेला होता. वासाने रागिनी किचनमध्ये आल्या. रागिनी म्हणाली, सूनबाई, काय मग सुगंध पसरलाय जेवायचा. खूप छान स्वयंपाक बनवलेला वाटतोय तुम्ही. स्वरा म्हणाली, थँक्यू छोटी आई. रागिनी म्हणाली. नैवेद्याचं ताट पाहून रागिनीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं होतं. किती सुरेख मांडणी केलीत ना पदार्थांची. कुणी शिकवलं तुला? स्वरा म्हणाली, साताऱ्याच्या आजीने शिकवलं मला. रागिनी म्हणाली, हो का, छान. या दोघी बोलतच होत्या. तेवढ्यातच तेथे आरती आल्या. कसल्या गप्पा चालल्यात तुमच्या? काय हो स्वरा, झाला का मग स्वयंपाक? त्यांनी विचारलं. स्वरा म्हणाली, हो आई, झाला स्वयंपाक. रागिनी म्हणाली, ताई हे पहा ना नैवेद्याचं ताट. रागिनीने त्यांना नैवेद्याचं ताट दाखवलं. ते पाहून आरतीला सुद्धा आश्चर्यच वाटलं. तुम्हाला कोणी शिकवलं हे? स्वरा म्हणाली, साताऱ्याच्या आजीने. काय झालं आई, काही चुकलं का माझं? आरती म्हणाली, नाही, काहीच नाही चुकलं तुझं. तुम्ही जा आता, गुरुजी येतीलच एवढ्यात, तयार व्हा. ती होकारमार्तिक मान हलवली आणि निघून गेली. तसं रागिनीने आरतीला विचारलं, ताई काय झालं? आरती म्हणाली, मी यांचं काल आल्यापासून निरीक्षण करते. यांची प्रत्येक गोष्ट अगदी रेखासारखीच आहे. म्हणजे यांचं बोलणं, चालणं, अगदी थाट वाढायची पद्धत सुद्धा सेम टू सेम तिच्यासारखीच वाटते मला. रागिनी म्हणाली, ताई रेखा कोण ग? आरती म्हणाली, यांची मावशी. बरं, गुरुजी येतील इतक्यातच. चला आपण जाऊया बाहेर. दोघीही निघून गेल्या. थोड्या वेळानंतर गुरुजी म्हणाले, नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलाला बोलवा पूजेला, उशीर होतोय. दादासाहेब म्हणाले, या राज, आम्ही बोलवणारच होतो तुम्हाला. राज म्हणाला, डॅडा हे सगळं गरजेचं आहे का? हे पूजा अँड ऑल, आमचा विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर, तुम्हाला माहीतच असेल. दादासाहेब म्हणाले, राज, रीत असते ती, बसा पूजेला. भाऊसाहेब दोघे बोलतच होते की पैजणांच्या आवाजाने त्याने पायऱ्याच्या दिशेने पाहिलं. ती येतच होती. तो काहीही न बोलता पाटांवर जाऊन बसला. भाऊसाहेब आणि काका मोठ्याने हसायला लागले. स्वराला समजण्यासच झालं. राज गालातल्या गालात हसायला लागला होता. पूजा सुरू झाली. शरद म्हणाला, दर्शन, तुला काय वाटतं? वहिनींनी काय जादू वगैरे केली की काय दादासाहेबांवर? दर्शन म्हणाला, जादू नाही भाई, प्रेम म्हणतात त्याला. प्रेम जे भल्या भल्यांना वेड लावतं. तो एक नजर प्रांजूवर टाकत म्हणाला होता. शरद म्हणाला, म्हणजे आपले दादासाहेब वहिनीसाहेबांच्या प्रेमात पडले की काय? खरंच का? दर्शन म्हणाला, हो, आणि आम्हाला हे माहीत आहे की तुमची सुद्धा विकेट पडलेली आहे. सांगू का मोठ्या काकांना? त्याने भुया उंचावत विचारलं होतं. शरद म्हणाला, ए शांत बस जरा. त्याने इकडं तिकडं पाहिलं. भाई बहिणी पसंत आहे बरं का? हो, भाई लाजतोयस तू? तुझं ठेवतो झाकून आणि माझं पाहतो वाकून. साल्या, मला पण माहिती आहे हा. तसा तो गडबडला. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काकांच्या आवाजाने दोघे सावध झाले. पूजा संपली तसं सगळे जेवायला निघून गेले. अनिता म्हणाली, संध्याकाळी कुठे राहिले, अजून आले नाहीत? अनिता सत्येंद्रची वाट पाहत कॉलेजच्या बाहेर थांबलेली होती. बाजूलाच काही मुलं तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत उभी होती. त्यामुळे ती अजूनच घाबरलेली होती. काय यार, किती भारी दिसते यार ही. पहिला म्हणाला, आमच्यासोबत चाल ना, जन्नत फिरून आणतो तुला. दुसरा म्हणाला, तिची छेड काढत. एकमेकांना टाळी देत होते. तिचा चेहरा रडण्यासारखाच झालेला होता. तेवढ्यातच तिच्या जवळ त्यातला एक माणूस आला. तिला हात लावणार तितक्यातच सत्येंद्रने मागून त्याच्या कॉलरला पकडलं आणि जमिनीवर फिरकवलं. ती रडत जाऊन त्याला बिलगली. त्याने तिला जवळ घेतलं आणि थोपटलं.
ते त्याला पाहून पडून गेले होते. सत्येंद्र म्हणाला, शिव शांत, आम्ही आलोय ना, शांत व्हा तुम्ही. काही नाही झालं, गेले ते. चला जाऊया का आपण पण. ते घरी यायला निघाले होते. घरी आल्यानंतर त्याने तिला बसवलं आणि पाणी दिलं. ठीक आहात ना तुम्ही? काही प्रॉब्लेम झाला का? सॉरी, आम्हाला यायला थोडा उशीरच झाला. कामात अडकलो होतो आम्ही, म्हणून यायला उशीर झाला. सॉरी हां प्लीज. तिचा रडवलेला चेहरा पाहून त्याला कसं तरीच झालं. त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. त्याने तिचे डोळे पुसले, तिला जवळ घेतलं. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. अनिता, आपलं लग्न इतर 4 लोकांसारखं झालं नसलं ना, तरी आपलं लग्न देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेलं आहे. आणि तुमचं माहिती नाही मला, पण आम्ही तुम्हाला मनापासून आमची बायको मानतो. तिने काहीही न बोलता त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावर $1 बिलियन वाली स्माईल पसरली. त्याने तिचा चेहरा वरती केला आणि कपाळांवर हलकेसे ओठ टेकवले. ती गोड हसली आणि डोळे मिटले. संध्याकाळी स्वरा बाल्कनीमध्ये उभी होती. तिचे मोकळे केस वाऱ्यांवर उडत होते. राज लांब उभा राहून एकटक तिच्याकडे पाहतच होता. तो अलगद तिच्या जवळ आला आणि पाठीमागून बिलगला. त्याच्या अशा अचानक जवळ येण्याने ती दचकली. राज मनातच म्हणाला, किती सेन्सिटिव्ह आहेत ना तुम्ही. त्याने मनातच म्हणाला. स्वरा म्हणाली, आहो काय करताय तुम्ही, कोणीतरी येईल की. राज म्हणाला, झोपले असतील सगळे, कोणी येत नाही. ती काही बोलणार तेवढ्यातच त्याने तिच्या गालांवर, कानांवर, मानेवर ओठ टेकवले. त्याने तिला भिंतीवर पुश केलं आणि तिच्या गड्यांवर ओठ टेकवले. ती त्याच्या स्पर्शाने शहारली. स्वरा म्हणाली, आहो. राज म्हणाला, त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने हळूवारपणे डोळे उघडले. त्याने तिला घट्ट मिठी मारलेली होती. राज म्हणाला, स्वीटी, दुपारचं जेवण छान झालेलं होतं, मला खूप आवडलं. स्वरा म्हणाली, आवडलं तुम्हाला? राज म्हणाला, अर्थातच आवडलं आम्हाला. नव्हतं माहिती तू की इतकं छान जेवण बनवतेस ते म्हणून. वेदांचे आभार मानायला हवेत आम्हाला. ती त्यांच्याकडे न समजून बघायला लागली होती. स्वरा म्हणाली, भाईचे आभार कशासाठी मानायचे तुम्हाला? राज म्हणाला, यासाठी की त्याने त्याची ही सर्व गुण संपन्न बहीण आम्हाला दिली ना, त्यासाठी त्याचे आभार मानायलाच हवे. तशी ती खुदकून हसली. स्वरा म्हणाली, किती ते कौतुक. राज म्हणाला, कौतुक करायला नको का, इतकी हुशार बायको आहे आमची, कौतुक तर करणारच ना. स्वरा म्हणाली, मग तर तुम्हाला बाबाचे पण आभार मानायला हवेत ना. हे ऐकून त्याचा चेहरा गंभीर झालेलाच होता. राज म्हणाला, काय झालं, आम्ही काही चुकीचं बोललो का तुम्हाला? स्वरा म्हणाली, तुमचं आणि डॅड्यांचं एकमेकांसोबत पटत नाही का? तुम्ही बोलत नाही का? राज म्हणाला, सोड ना तू. स्वरा म्हणाली, आम्हाला नाही सांगणार तुम्ही? राज म्हणाला, स्वीटी, ओके, ऐक तर मग. लहानपणापासून म्हणजे अगदी आम्ही 7 वर्षांचे असल्यापासून हॉस्टेलमध्येच राहतो. बालपण कधी जगलोच नाही. आजीचा आजारपण आणि डॅडींचा बिझनेस म्हणून आम्हाला हॉस्टेलमध्ये पाठवलेलं होतं. आजी गेली. तिच्या जाण्याने आजोबांची तब्येत बिघडली. नंतर तेही गेले. सगळा भार डॅडांवर आला. मी हॉस्टेलमध्ये होतो. सुट्टीला कधीतरी यायचो. नंतर तेही कमी झालेलं होतं माझं. मग एकटाच पडलो मी. वेदांची तीच अवस्था सुद्धा झालेली होती. दोघे एकमेकांचा आधार बनलेलो होतो आम्ही, म्हणून आम्ही त्यांच्याशी जास्त अटॅच आहोत. 10वी झाल्यानंतर आम्हाला नीट द्यायची होती, पण डॅडाचा विरोध होता. त्यांचं मत होतं की आम्ही इंजिनियर करून त्यांचा बिझनेस सांभाळावा. आम्हाला फार्म कंपनी स्टार्ट करायची होती. यालाही त्यांचा विरोधच होता. मी घराबाहेर पडलो, तो कायमचाच पडलो. वेदांनी लग्न केल्यानंतर आम्हालाही वाटत होतं आपल्याही आयुष्यात कुणीतरी असावं. पण स्वीटी, कसं आहे ना, या जगात नात्यापेक्षा पैशाला जास्त फार महत्त्व दिलं जातं. म्हणून तो विचार आम्ही बाजूला ठेवला आणि पूर्ण लक्ष कामांवर दिलं. बिझनेसच्या जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. MBA पूर्ण केलं. अनेक अवॉर्ड मिळवले. त्यांनी कौतुक केलं खरं, पण जेव्हा आम्हाला यांचं काही वाटलंच नाही आणि तुम्ही आलात, श्रावण सरीसारख्या आमच्या वाळवंटी आयुष्यात पाण्याची बरसात केलीत. आम्हाला कल्पना नव्हती
आयुष्य इतकं सुंदर आहे म्हणून तुम्ही जाणीव करून दिली आम्हाला. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि कपाळांवर हलकेसे ओठ टिकवले. तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. स्वरा म्हणाली, तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलंच मला, पण आम्ही काही सांगितलं नाही तुम्हाला. ती काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. राज म्हणाला, जर सांगून तुम्हाला त्रास होणार असेल तर राहू द्या. स्वरा म्हणाली, आता नाही होत त्रास आम्हाला. तिने सगळं सांगायला सुरुवात केली. मी जन्माला आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो म्हणजे माझ्या मासाहेबांना झालेला होता. त्यांना खूप आनंद झालेला होता. आमच्या जन्माच्या वेळी माझी मावशी म्हणजे रेखा मावशी लंडनला होती. आमच्या जन्माच्या 6 दिवसानंतर ती आम्हाला बघायला येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्या गेल्या. त्यांच्यासोबत काकासुद्धा होते. त्यांचा डावा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला. दादाला मात्र काहीच झालं नाही. मावशी गेल्याच्या धक्क्याने आजोबांना अटॅक आला होता. आजी 2 दिवस बेशुद्ध होती. या सगळ्याला मानी आम्हाला जबाबदार ठरलेलं होतं. तेव्हापासून ते आमच्याशी बोलतच नाहीत. पहिले 2 वर्ष आजीने सांभाळलं आम्हाला. त्यानंतर साताऱ्याची आजी आम्हाला घेऊन त्यांच्यासोबत निघून गेली. 10वी झाल्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो होतो. 11वीला युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं. पार्ट टाईम जॉब करून स्वतःचा बिझनेस सुरू केला आम्ही. आणि आता एक लॉयर असण्याबरोबरच एक सक्सेसफुल बिझनेस वुमनसुद्धा आहोत आम्ही. आईंना पण असंच वाटतं की आमच्या पायगुणामुळं मावशी गेली. एवढंच बोलून ती थांबली. राज म्हणाला, हे सगळं माहिती होतं आम्हाला स्वीटी, पण तुमचं मन मोकळं करायचंच होतं आम्हाला, म्हणून अडवलं नाही तुम्हाला. राहिला विषय आमच्या आईसाहेबांचा, तर आईसाहेब आणि भावना काकू या एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी असल्यामुळं दोघींचे विचार एकसारखेच असणार आहात. यात काही वाद नाही आणि मला शंकासुद्धा वाटत नाही. आपण कितीही ठरवलं ना तरी हे बदलू शकतच नाही. स्वरा म्हणाली, पण आता तुम्ही बाबांवरची नाराजी दूर करावी असं आम्हाला तरी वाटतं. कारण या जगात आपण पैशाने सगळं काही विकत घेऊ शकतो, पण आई वडील नाही. कारण आईची मायेची मिठी आणि वडिलांच्या डोक्यांवरचा हात असला तर आपण जगातल्या कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो. बाबांचा आणि आईचा फार जीव आहे तुमच्यावर असं मला वाटतं. तसा तो विचारातच पडला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.